नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ डायस उडविणे। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक रंगाचे 5 एकसारखे तुकडे एका ओळीत ठेवा। या रंगाचे डायस घ्या। सर्व मातांना एक एक रंगासमोर उभे करा। आता लीडर माता डायस फेकेल तेव्हा जो रंग येईल त्या रंगासमोर उभी असलेली माता आपल्या समोरील तुकड्यावर पाय ठेवेल। प्रत्येक वेळी डायस टाकल्यावर आलेल्या रंगासमोर असलेली माता एक पाऊल पुढे जाईल। अशा प्रकारे जी माता सर्व तुकडे सर्वात आधी पार करेल ती विजेती असेल। गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। बऱ्याचदा आपण लहान मुलांना अंगठा चोखताना पाहतो। मुलांच्या या समस्येची अनेक कारणे असू शकतात। चला याची मुख्य कारणे आणि नुकसानांबद्दल जाणून घेऊया। अंगठा चोखण्याची मुख्य कारणे। अंगठा चोखल्याने मुलांना शांत आणि सुरक्षित वाटते। असे केल्याने त्यांना एखाद्या गोष्टीचा ताणतणाव किंवा अनोळखी परिस्थितीत लढण्यासाठी मदत होते। जेव्हा मूल झोपते तेव्हा ते अंगठा चोखू लागते। मुलांना दात येण्यास सुरुवात होते तेव्हा अंगठा चोखल्याने हिरड्यांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून त्यांना आराम मिळतो। दीर्घकाळापर्यंत अंगठा चोखण्याने होणारे तोटे। सतत अंगठा चोखल्याने मुलांच्या दातांचा आकार बिघडू शकतो, ज्यामुळे ते चांगले दिसत नाही। पुढे जाऊन दातांमध्ये तार लावावी लागते। याशिवाय सतत अंगठा चोखल्याने अंगठ्याच्या त्वचेवर परिणाम होतो। त्वचा फाटू शकते आणि कडक होऊ शकते। जर मुलाचे हात अस्वच्छ असतील आणि अशा परिस्थितीत त्याने अंगठा चोखला तर संसर्गाचा धोका वाढू शकतो। जंतू पोटात गेल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढू लागतो। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखविलेल्या खेळांतून मुलाची ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता विकसित होते। बाळाच्या शेजारी बसून त्याच्यासोबत गप्पा मारा। बाळ तुमच्या गप्पा ऐकून हसेल। मुलापासून काही अंतर ठेवून त्याच्या पाठीमागे बसा। मुलाला त्याच्या नावाने हाक मारा। मूल तुमच्याकडे वळून बघेल। मुलाला हात वर आणि हात खांद्यावर असे बोलता बोलता करून दाखवा। मूल सूचना ऐकून त्याचे अनुकरण करेल। मुलासोबत एकत्र बसा। मुलाला स्वयंपाकघराकडे बोट दाखवत वाटी घेऊन येण्याची सूचना द्या। मूल स्वयंपाकघरातून वाटी आणून देईल। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।